जगभरातील विमान सेवेवर मोठा परिणाम झालेला आहे। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यानं विमान आणि बँक सेवांवरती परिणाम झालाय। जगभरातली मोठी विमानतळं सध्याच्या घडीला ठप्प आहेत। 2024 मधील हे सर्वात मोठं आयटी संकट मानलं जात आहे। लंडन शेअर बाजारातील सर्व व्यवहार सुद्धा थांबलेले आहेत। मुंबई विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांवरही मोठा परिणाम झालाय। भारतातील इंडिगो, आकासा आणि स्पाइस जेटच्या विमानांवरती परिणाम झालेला आहे। तर या घडीची ही सर्वात मोठी बातमी, जगभरातील विमान सेवा ठप्प झालेली आहे। जगभरातील मोठी विमानतळं ही ठप्प झालेली आहेत। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने ही समस्या आहे। तर मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झालंय। जगभरातील बँक सेवेपासून विमान सेवेवर याचा परिणाम झालाय। मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झाल्यानं विमान उड्डाणांवरती मोठा परिणाम झालाय। जगभरातील सर्वच ठिकाणी विंडोज सिस्टीमवर ब्लू स्क्रीन एररची समस्या बघायला मिळते आहे। हाँगकाँग एअरपोर्ट, दिल्ली एअरपोर्ट, दुबई एअरपोर्टवरील सेवांवर परिणाम झालाय। एअरलाइन्स, मीडिया आणि बँक सेवांवर सुद्धा परिणाम बघायला मिळतोय। क्राउड स्काइप सॉफ्टवेअरच्या अपडेट नंतर ही समस्या उद्भवली असल्याचं समजतंय। भारत, अमेरिकेसारख्या अनेक देशांमधील विमान सेवेत आउटेजची समस्या बघायला मिळते। मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झाल्यामुळे इंग्लंडमधील स्काय न्यूज हे ऑफ एअर गेलंय। भारतातील इंडिगो, स्पाइस जेट आणि आकासाच्या विमानांच्या उड्डाणांवरती सुद्धा परिणाम झालाय। तिकीट बुकिंग, लँडिंग आणि विमानांच्या उड्डाणांवर मोठा परिणाम झालाय। तर जगभरातील विमान सेवेवरती मोठा परिणाम झालेला बघायला मिळतो आहे। मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर बिघडलेलं आहे, त्यामुळे विशेषतः विमान आणि बँक सेवांवरती मोठा परिणाम झालेला आहे। जगभरातल्या मोठ्या विमानतळांवरील सर्व सेवा या ठप्प झालेल्या आहेत। 2024 मधलं हे सर्वात मोठं आयटी संकट मानलं जात आहे। लंडन शेअर बाजारातले सुद्धा सर्व व्यवहार हे थांबलेले आहेत। त्यामुळे एकीकडे विमान सेवा, त्यासोबतच लंडन शेअर बाजार आणि तिसरीकडे बँकिंग सेवांवर सुद्धा मोठा परिणाम झालेला आहे। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झालेला आहे, त्याच्यामुळे विमानतळ देखील ठप्प आहेत। बँकिंग सेवांवरती परिणाम झालेला आहे। लंडन शेअर मार्केटमधले व्यवहार हे देखील थांबलेले आहेत। हे तीन मोठे परिणाम आपण बघतो आहोत। भारतातील इंडिगो, आकासा आणि स्पाइस जेटच्या उड्डाणांवर देखील परिणाम झालेला आहे। मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झाल्याने जगभरातल्या बँक सेवेपासून ते विमान सेवेवरती परिणाम झालेला आहे। विमानांच्या उड्डाणांवरती मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झाल्यानं मोठा परिणाम बघायला मिळतोय। जगभरातली मोठी विमानतळं ही सध्याच्या घडीला ठप्प आहेत। सर्वच ठिकाणी विंडोज सिस्टीमवर ब्लू स्क्रीन एररची समस्या निर्माण झालेली आहे। हाँगकाँग एअरपोर्ट असेल, दिल्ली एअरपोर्ट असेल, दुबई एअरपोर्ट असेल, या महत्त्वाच्या एअरपोर्टवरील सर्व सेवा या घडीला ठप्प झालेल्या आहेत। एअरलाइन्स, मीडिया सेक्टर आणि बँक सेवांवरती सुद्धा या एररचा परिणाम बघायला मिळतोय। क्राउड स्काइप सॉफ्टवेअरच्या अपडेट नंतर ही समस्या उद्भवली असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे। भारत, अमेरिकेसारख्या अनेक देशांमध्ये विमान सेवेत आउटेजची समस्या बघायला मिळते आहे। तर मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झाल्यानं इंग्लंडमधलं स्काय न्यूज हे देखील ऑफ एअर गेलेलं आहे। हे न्यूज चॅनल देखील ऑफ एअर गेल्याचं समजतंय। तर मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर ठप्प झाल्यानं विमान उड्डाणांवर मोठा परिणाम झाल्याचं बघायला मिळतंय। जगभरातल्या सर्वच ठिकाणी विंडोज सिस्टीमवर ब्लू स्क्रीन एररची समस्या बघायला मिळते आहे। ऑस्ट्रेलियन सरकारनं आपत्कालीन बैठक या संदर्भानं बोलावलेली आहे। क्राउड स्काइप सॉफ्टवेअरच्या अपडेट नंतर ही समस्या उद्भवली आहे। भारत, अमेरिकेसारख्या अनेक देशांमधल्या विमान सेवेत आउटेजची समस्या निर्माण झाली आहे। इंग्लंडमधील रेल्वे कंपन्यांना आउटेजचा सर्वाधिक फटका बसल्याचं समजतंय। मायक्रोसॉफ्टचा सर्व्हर ठप्प झाल्यानं इंग्लंडमधील स्काय न्यूज हे ऑफ एअर गेलाय। भारतातील इंडिगो, स्पाइस जेट आणि आकासाच्या विमानांच्या उड्डाणांवरती मोठा परिणाम बघायला मिळतोय। तिकीट बुकिंग असेल, लँडिंग आणि विमानांच्या उड्डाणांवरती या एररचा परिणाम झालाय। तर भारत सरकारकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीला संपर्क साधण्यात आलेला आहे। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडाबाबत भारत सरकारनं सुद्धा माहिती घेतलेली आहे। ऑस्ट्रेलिया सरकारनं या संदर्भानं इमर्जन्सी बैठक बोलावली आहे। ब्रिटन, अमेरिका आणि जर्मनीमधले व्यवहार हे ठप्प झालेले आहेत। या घडीची सर्वात मोठी बातमी, सध्या भारत सरकारकडून मायक्रोसॉफ्ट कंपनीला संपर्क साधण्यात आलेला आहे।
मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमधील बिघाडाबाबत भारत सरकारनं माहिती घेतलेली आहे, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियन सरकारनं इमर्जन्सी बैठक सुद्धा बोलावलेली आहे. ब्रिटन, अमेरिका, जर्मनीमध्ये व्यवहार ठप्प झालेले आहेत. काम्या भट्टाचार्य आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे. काम्या, आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही सर्वात मोठी बातमी 2024 मधलं हे मोठं आयटी संकट. देशभरात, जगभरात काय प्रतिक्रिया उमटतायत? जगभरातील लोक आता ट्विटरवर जे मायक्रोसॉफ्ट विंडोजमध्ये एरर आला आहे त्याचे स्क्रीनशॉट शेअर करत आहेत. फक्त भारतात नव्हे तर जगभरात ही समस्या दिसतीये. अमेरिकेतलं स्काय न्यूजचं प्रसारण थेट बंद झालं आहे. तसंच लंडन स्टॉक एक्सचेंजची सेवा प्रभावित झाली आहे. UK मधली जी रेल्वे सेवा आहे ती प्रभावित झाली आहे आणि जे एअरलाईन्स आहेत, अनेक एअरलाईन्सला समस्या निर्माण झाली आहे. आता मॅन्युअल तिकीट अनेक एअरलाईन्स इश्यू करता आहेत आणि ऑस्ट्रेलियाने देखील यासाठी आपत्कालीन बैठक बोलवली आहे. ब्रिटिशमध्ये पण जे रेल्वे सेवा आहे ती प्रभावित झाली आहे आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. आणि डेन्मार्कमध्ये फायर अलर्ट सिस्टमने पण काम करणं बंद केलं आहे. तसंच इस्रायलचं सेंट्रल बँकच्या कामावर पण याचा प्रभाव पडला आहे. अनेक समस्या ज्या आहेत ते उद्भवत आहेत आणि मायक्रोसॉफ्टने एक जी सॉफ्टवेअर आहे ते अपडेट केल्याचं माहिती समोर येते आहे. त्याच्यामुळे हा जो विंडोज आहे तो क्रॅश झाला आहे आणि यामुळे जगभरात अनेक समस्या निर्माण झाल्या आहे. बँक सेवा असू द्या किंवा रेल्वे सेवा असू द्या, सगळ्यात जास्त प्रभाव पडला आहे तो एअरलाईन्स जे आहेत त्यांच्या कामावर पडला आहे. बँकिंग सिस्टमवर याचा परिणाम झाला आहे. अनेक जे सर्व्हिस इंडस्ट्री आहेत ते यामुळे प्रभावित झाले आहेत. आता या समस्येला जे मायक्रोसॉफ्ट कडून माहिती येते त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही याच्यावर काम आमचं सुरू आहे, मात्र अजून किती वेळ जाणार आहे ते अजून माहिती याची समोर आली नाहीये की ही सेवा जी आहे धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल.